तुकोबाराय जगाचे नावडते झाले हो, जगाचे नावडते ठरले तुकोबाराय, चांगलं वागून नावडते ठरले. पण देवानं मात्र जगाला भानावर आणलं. जाऊ द्या, तुकोबाराय संत आहे, तुकोबाराय साधू महापुरुष आहे, तुकोबाराय साक्षात्कारी महात्मा आहे, हे कळत नव्हतं देहूतल्या लोकांना, हे सोडून द्या. पण तुकोबाराय कोणाच्या आध्यात नाही, तुकोबाराय कोणाच्या मध्यात नाही, काही घेणं नाही तुकोबारायनं कोणाचं. तुकोबारायांच्या चिपळ्या भल्या, तुकोबारायांचं रामकृष्ण हरी भजन भलं. आपल्या विनासोबत कायम आपल्या मस्तीत जीवन जगणारा एक साधू, एक संत जगाला प्रतीतीला आला नाही, पण देवानं महाराज जगताला प्रतीतीला आणून दिला. शेवटी एक काळ असा येईल, तुकोबाराय म्हटलंय की लोक म्हणतील, भाग्य मी तुका देखिला, भाग्य आम्ही तुका देखिला. विठ्ठल शक्ती मुक्ताबाई माते की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. पुंडलिक आला विठ्ठल बोलोनी दिवाट करी धरोनी दावी नीट, त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. तुका म्हणे जीवे, तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे, त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं. गवामृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. मुक्ताई लहान सांभाळीती सर्व, परिब्रह्मांडासी घालितसे कव. कुणाही न कळली हिची ब्रह्मलीला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. मुक्ताबाई नमो त्रिभुवन
नमो त्रिभुवन पावनी आता त्रया जनानी देवातीये आता त्रया जनानी देवातीये देवातीये मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल कृपावंत किती गेंद्या समोर दीन बहु आवडती त्यांचा भार वाही माथा करी योगक्षेम चिंता. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा भगवंताच्या कृपेचा महिमा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या अनेक उत्सवांना वळण लागावं इतका सुंदर उत्सव कुंभार वळण करून दाखवलेला आहे. 50व्या वर्षातला दैदिप्यमान सोहळा आहे. इको कमी करा देवा आता बोलताना आणि आवाज द्या. यांना स्वच्छ ऐकायला आलं पाहिजे. थोडं नॉर्मल ठेवायचं बोलताना. समोरचा आवाज द्या. फक्त मला जरा लांबून बोलायची सवय किंवा त्याचा वाढवा आम्हाला येईल असा तुमच्या सोयीनं बघा. तुम्हाला त्रास होणार नाही असं. आपल्या या कुंभार वळण नावाच्या गावामध्ये 50व्या वर्षातला हा फारच चांगला उत्सव 5 दशकांची पूर्ती झाली. तो आनंद किती मोठा असू शकतो. मला असं वाटतं 50व्या वर्षाच्या उत्सवाचा काय आनंद असतो या सप्ताहाच्या तयारीकरता ज्यांनी मेहनत घेतली त्यांनाच तो आनंद मिळणार आहे आणि त्यांनाच तो आनंद अनुभूतीला सुद्धा येणार आहे. एखादा उत्सव पूर्णतेला नेण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते महाराज. काही तसं सहज पूर्णतेला जात नाही आणि आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन तन मन धनाचं सहकार्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या जणांनी केलं. मी आपल्या सगळ्यांच्या प्रती मनापासून वंदन करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं दर्शन होतंय गेली 50 वर्षाचे या सप्ताहाचे जे मूळतः साक्षीदार आहेत ते आदरणीय श्री श्रद्धेय श्री गुरु राजाराम महाराज कामटे बाबा मला भेटायला पोमननगरला आले आणि मला आवर्जून एका लेकरासारखं तुम्हाला महाराज यायचंय. फार पितृवत आवाजात त्यांनी मला या सोहळ्याचं निमंत्रण दिलं आणि त्यांच्या मिळालेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून ही सेवा तुम्हा आईवडिलांच्या सेवेसाठी भगवतचरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. उपस्थित समस्त ग्रामस्थांच्या चरणी गायक वादक गुणीजन महाराज मंडळींच्या चरणी मनापासून वंदन करतो. सगळ्यांना प्रणाम करतो. आज ज्यांच्याकडे कीर्तनाचं यजमानपद आहे ते बाबांचे सुपुत्र या भारत देशात सैनिक सेवेमध्ये ज्यांनी काम केलं असे माजी सैनिक श्री नामदेव राजाराम कामटे
राजाराम दादा या नामदेव बाबांनाही राजाराम बाबांच्या सुपुत्रांना मनापासून वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. इथं महाराष्ट्राचं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहे. ज्यांनी कीर्तनाची गोड आरंभी चाल गायली त्या आदरणीय दोघंही गायनाचार्य, आता इथं भरपूर नाव आहेत, आदरणीय संतोषजी महाराज माने फलटणकर आदी करून सगळीच महाराज मंडळी. काही नाव याच्याकडून याच्यात राहण्याची शक्यता आहे कदाचित, पण आपल्या सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे. दिवेकर महाराज, आदरणीय श्री संपतअण्णा महाराज, आदरणीय सगळीच महाराज मंडळी उपस्थित, सगळी श्रोतृवर्गातली महाराज मंडळी, श्रद्धे हरिभक्त परायण उपस्थित, सन्माननीय कीर्तनकार आदरणीय दशरथ महाराज कादबाने, आदरणीय संजयजी महाराज भोसले, उजव्या हाताला ज्यांचा फोटो आहे ते शिवयोगी श्री नाना महादेव नाना खदळकर, खळदकर माफ करा, श्रीमती आनंदी काकी जगताप नगराध्यक्ष आहे कुठल्या सासवड, हरिभक्तपरायण बाबासो महाराज कुंभारकर आणि 50व्या वर्षातल्या या सगळ्या ग्रामस्थांच्या चरणी उपस्थित श्रोतृवर्गाच्या चरणी प्रणाम करतो. मृदंग साथीला बंधुराज हरिभक्तपरायण प्रथमेश महाराज शिंदे, नावकरी हरिभक्तपरायण विशाल महाराज आणि हार्मोनियम वादक श्रद्धेय प्रशांत दादा आदी करून सगळ्यांच्या चरणी प्रणाम करून मिळालेल्या वेळेमध्ये चांगली सिस्टीम आपण कार्यक्रमाला लावली. उपस्थित जिव्हाळा समूह त्यांनाही धन्यवाद देऊन मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाची काहीशी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. कृपावंत किती दीन बहु आवडती. जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या द्वारा भगवंताच्या कृपेचं महिमान गात आहे. तुकोबार ते संत आहेत ज्यांना जगदोद्धारक महिमान दिसलं की तुकोबारांनी ते जगाला सांगावं. आपल्या संत परंपरेमध्ये पर्वताचं सुद्धा महिमान आहे. आपल्या परंपरेमध्ये नद्या, पर्वत, पठार, वृक्ष, लता या सगळ्या गोष्टीचं महिमान आहे. कोणत्याही गोष्टीला न्यूनता वारकरी संप्रदायामध्ये नाही. अहो मातीचं महिमान, गावाचं महिमान, धन्य देऊ गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. धन्य पुण्यभूमी ही धन्य आहे, ही देवतांची भूमी आहे. गावाचं वर्णन आहे. अहो पर्वताचा महिमा सांगितला. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. पहा तुम्ही महिमान शास्त्रकारांनी गायलं तेच महिमान तुकोबारांनी शब्दात आणलं, नामदेवांनी शब्दात आणलं. गंगे गंगेत यो ब्रयात योजनानाम शतैरपी मुच्यते सर्व पापेभ्यो. 100 योजन असलेल्या गंगा मातेचं नाव कुंभारवळणमध्ये घ्या. फळ वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. हे तीर्थाचं महिमान आहे. ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी, तुम्हाला जवळ इंद्रायणी तीर्थ. स्नान घळता अभय देशी, कोटी तीर्थ प्रयागादी काशी. प्रसन्न होती हरिहर. भगवान हराला आणि भगवान विष्णूला, हरी आणि हरिहराला प्रसन्न करायचं असेल तर इंद्रायणीचं स्नान करा. काय वर्णन आहे तीर्थाचं, महिमान किती सांगितलं. गावाचं महिमान आहे, तीर्थाचं महिमान आहे. अहो तीर्थाचं सोडा, तीर्थाच्या तटाकावर राहणाऱ्याचं सुद्धा महिमान आहे. गोदात निर्मळे देव देवांची राहुडे. संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, अवघी झाली आरानोक, अवघी झाली आरानोक. दिवस जाय सुखाचा आवधी झाली आराधूक,
आवगी झाली आरानुक. अवघी झाली आरानोक, मागे पुढे सकडिक त्रिपुटीचे दुःख प्रारब्ध सारिले. काय महाराजांनी तीर्थाचं महिमान गावं. तीर्थाचं महिमान आहे, क्षेत्राचं महिमान आहे, देवतेचं महिमान आहे, सगळ्याच गोष्टीचं महिमान, पर्वताचं महिमान आहे, हो दिवसाचं महिमान आहे, कालाचं महिमान आहे, सेकंदाचं महिमान आहे, अर्ध्या सेकंदाचं महिमान आहे. मी जेवढे वाक्य बोलतोय हे सगळे प्रमाणात आहे आपल्याकडं, सगळे. पण या सगळ्या महिमानापेक्षा जेव्हा जेव्हा महिमा सांगायचा झाला त्यावेळेला तुकोबारांचं गदगद झालेलं अंतकरण दोनच महिमे सांगताना दिसतंय. एक महिमा देवाचा आणि दोन महिमा संतांचा. ज्ञानोबाराय सांगताना तुकोबारांनी गदगद व्हावं आणि पंढरीचा पांडुरंग सांगताना तुकोबारांनी गदगद व्हावं. तितकी कृपा. संतांचे वर्णन बघा ना तुम्ही, नाथ महाराजांनी किती केलं. कृपेसी स्वतंत्र जन्म नाही, उपजेतो साधू पाही, कृपावसे संतांच्या देही, त्यांचे नीती पाही दाटुकी जगी. अहो कृपा म्हणजे दुसरं नाव संत. कृपेची एक बाजू संत आहे आणि संतांची दुसरी बाजू नाण्याची कृपा आहे. तसं देव मूळतः कृपेच्याच अनुषंगानं संतांनी जगतासमोर मांडला. महाराज तुम्हाला मला आवाज देता, अरे बाबांनो तुम्हाला प्रचंड दुःखात बुडालेलं जीवन हवंय का सुखसागरामध्ये बुडालेलं जीवन हवंय? जीवानं म्हणावं आम्हाला सुख पाहिजे हो. अरे मग सुख पाहिजे तर या त्रैलोक्यामध्ये कुठेही फिरू नका. तुम्ही ज्या लोकात जन्माला आले त्या मृत्यू लोकात सुखाचा ओरिजिनल पत्ता सांगतो तुम्हाला. तुका म्हणे हातव कृपेचा सागर, नामासाठी पार पावईल, नामासाठी पार. हातव कृपेचा सागर, हातव कृपेचा सागर, हातव कृपेचा सागर, कृपेचा म्हणे हातव कृपेचा इकडं तिकडं काय जाता. तो काय म्हणे हात व कृपेचा सागर. कृपा हा शब्द कुठं लावायचा असेल तर तो एक तर देवाकडे लावा, नाही तर संतांकडे लावा. माणसा हा शब्द परमार्थाच्या ऐवजी प्रपंचात वापरायला लागली. अरे 1 कोटी रुपयाचा हिरा आणला, तो 1 कोटी रुपयाचा हिरा कोण्या धातूत मडवला पाहिजे? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? सोन्याचा भाव दुकानात वाढलाय, कीर्तनात काय संबंध आहे त्या भावाचा? पण सोना हा धातू तुम्ही कीर्तनातही म्हणत नाही म्हणजे किती भावाला धाकी पडली तुम्ही. हिरा आणला करोड रुपयाचा, कशात मडवला पाहिजे? सोन्यातच मडवला पाहिजे. तसं कृपा हा शब्द हिऱ्यासारखा आहे. प्रपंचात मडवता? अरे परमार्थातच मडवला पाहिजे. त्या कृपा या शब्दाचं सूत्र परमार्थ आहे. कृपा हा शब्द पारमार्थिक क्षेत्रामध्ये लागू होतो. व्यवहारात होते ती कृपा नाही. घर बांधणं ही कृपा नाही, विहिरीला पाणी लागणं ही कृपा नाही, लग्न जुळून येणं ही कृपा नाही, धन मिळणं ही कृपा नाही. ते तर चोरालाही भेटतं. मग काय कृपा झाली का त्याच्यावर? म्हणजे चोरावरही देवानं कृपा करावी म्हणजे वा लयच कृपाळू आहे आपला देव. आता काय सांगावं. माणसं कशालाही कृपा म्हणतात, त्याला तो भाग निराळा आहे. हो, एखाद्यानं मारायचा प्रयत्न केला आणि त्याचा मार चुकून पळायला लागलो तरी माणसं म्हणतात देवाची कृपा झाली भाऊ, मी वाचलो. अरे तो हाणत होता तुला, त्यात काय कृपा? कृपा. आमच्या गावात एक बाई 1.5 क्विंटलची
पटणार नाही तुम्हाला. 1.5 क्विंटल वजन. तिच्या घरी चोर आला. आता चोराने जरा डोकं लावावं, कोणाच्या घरी जावं. तिच्या घरी गेला आणि ती जिन्यातून चढायला लागला. तिनं जे तो चोर धरला जिन्यात, खाली आदळला. त्याच्या अंगावर बसली ती बाई. नवऱ्याला सांगितलं जरा लवकर पोलीस स्टेशन मध्ये जा, आणि पोलीस आणल्याशिवाय घरी येऊ नका. याचं नरडत तापते मी आज. माझ्या घरी चोरी करतो, आमची कष्टाची कमाई. जा लवकर. हा नवरा म्हटलं जातो. सासवडला आणि पोलीस आणल्याशिवाय येत नाही. 5 मिनिट झाले तरी नवरा दारातच. अहो बायको म्हटली जा लवकर. काय करताय दारात तुम्ही? अगं तो म्हणे जातोच आहे, पण मी चप्पल शोधतोय. चोर म्हणे तुझी दिसली नाही तर माझी घालून जा, पण तू लवकर जा बाबा, माझ्यावर कृपा कर. अहो व्यवहारातलं ओझं उतरवायलाही माणसं कृपाच म्हणतात. करा आमच्यावर. पण व्यवहारात नाही, यातनेत नाही, वेदनेत नाही, तिरस्कारात नाही. संतांनी भूक लावली, कधी कृपा करशी नेने, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. अहो परमार्था करता आणि भगवत कृपे करता देहानं कृपा केली तर देहाचे आभार मानले तुकोबारांनी, नामदेवरायांनी, ज्ञानोबारांनी, या सकळ संतांनी, नाथांनी. पहा तुम्ही देहाचे प्रमाण आहे सुंदर. मनोराजा एक देह पुरे, असे नांद तू त्याचे दोघी नारे, असे नांद तू पुत्र पौत्र संपन्न भारी, तिने कृपा केली आमावरी गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. कृपा केली आमावरी मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्याचे दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. तुकोबारांनी मानली व्यवहारातली कृपा, पण त्याचं टोक परमार्थ हे लक्षात ठेवा. तसं नाही. आपण निदान सार्व व्यवहारिक भाषेमध्ये कृपेचा सरास वापर करू तर हा कृपा शब्दाचा खूप मोठा अपमान आहे. म्हणून कृपा याची अनुभूती घ्यायची असेल तर त्याला परमार्थातच यावं लागेल, त्याला भगवत साधनाच करावी लागेल. तशी कोणावरही कशी कृपा होईल? महाराज कोणावर होते हो? महाराज म्हटले त्याच्या मनात आलं की कोणावरही होते. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, पै कैवल्य असे पवित्र जे वैरी आहे दिदले, मोक्षो दुराराध्यो किर होय, परी तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाळसी जेथ जाय, पायको जैसा तुवा सनकाधिकाचेनी माने, सायुज्य सौरसू दिदला पुतने, जे विषयाच्या स्तनपाने मारू आली. अरे याच्या मनात आलं की मारणाऱ्यावरही कृपा करतो. कोणावर केली? हे आता उभी म्हटली. जी विषयाच्या स्तनपाने मारू आली, कोण होती ती? पुतना. भगवंताला मारायला गेली. कहून सनपा ठेवलं तिला. कशी गेली मारायची तयारी करून? पिस्तोल घेतलं होतं, भाला, तलवार. अहो विष भरलं, विष. विषय घेऊन या निजस्ताना. नाथ महाराज भागवतात बोलतात, पुतना घेऊ आली प्राणा, ती कृष्ण संगे जाना, तय क्षणी उद्धरती. विष भरलं व कासेत आणि गोकुळात आली. यशोदे काय तुला बाळ झालं? झालं. आण त्याला माझ्याजवळ. ती म्हणत तो झोपला हो आताच. कसा कसं काय झोपला? आण त्याला. ग मी लांबून आली. ती म्हणे कसा झोपला सांगू का? त्याला लय प्रमाण म्हणावे लागतात झोपी घालायला. तसं झोपत नाही ती.
काय केलं तुम्ही त्याला झोपवण्याकरता? त्याला धाक दाखवला. चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, थोर कामात गुरगुरी, थोर कामात गुरगुरी, दैत्य वधोनी मांडीवरी, दैत्य वधोनी मांडीवरी, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. ओ कृष्णा राहे रे भूगला, नाहीतर सांगेन त्या बाजूला. कृष्णा राहे रे भूगला, नाहीतर सांगेन त्या बाजूला. काय सुंदर बागुलय. घुसळणाशी उशीर झाला, रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा. कृष्णा राही रे उगला, नाही तर सांगेन त्या बागुला. यशोदेनं म्हटलं आणि मग त्याला झोपवलं. आताची बाई म्हणते, पहिल्या दिवशी फिल्मी दुनियेत जन्माला आला बाळ शाहरुख, आणि पाळणा हलावी अशोक सराफ, जो बाळा जो. अरे काय तुमच्या बुद्धीची कीव करावं का काय. मी परवा पाळणा पाहिला, एका बाईनं रील टाकली आणि हा पाळणा म्हटला. सांगा आता हिला काय तिचं पोरगं फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाठवायचंय का? काय करायचं काय व नेमकं? किती प्रकरण आहेत अहो. एखादी गवळण म्हणा, भारूड म्हणा, किती सुंदर प्रकरण आहेत. खूप सुंदर प्रकरण आहेत, खूप. एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारून बघत, एक डोळे वटारून बघत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत. डोळे वटारून बघत, कोणी गिरकावळी त्याला गिळून घ्यायला प्रयत्न करत आहे. यशोदा म्हणे एवढे प्रकरण म्हणावे लागतात तेव्हा ते झोपतं. बर बर, मग झोपलं का ते? हो झोपलं. बर, मग आता पुढं झोपलं म्हणे ते, पण मी त्याची झोप झाल्यावर तुमच्या मांडीवर देते त्याला. कोणाला म्हणते यशोदा? पुतणीला. ती म्हणते नाही नाही इतका वेळ नाही मला, तू आण लवकर त्याला. 1500 रुपये महिना चालू झाला तेव्हापासून विनाकारण काही कारण सांगायला लागली. आण लवकर. झोपलेलं काय झोप. तेवढ्यात हा बाबा पाळण्यात रडायला लागला. ती म्हणे काय खोटी बोलतो यशोदे, जागी पोरगण म्हणते झोपलं, आण त्याला. गेली बाबा. रागात तिनं कृष्ण आणला आणि हिच्या मांडीवर ठेवला. घे, त्यालाही जायचं होतं तुझ्याजवळ, जा. रागात आता आई शेवटी तिनं यशोदेला बाजूला जाऊ दिलं. नकळतच भगवान परमात्म्यानं तिला आता लागायचंच होतं, पदराखाली याला घ्यायचंच होतं. हा बाबाही तयार झाला, हसत होता, आणि तिची कास यानं तोंडात धरली, ओठात धरली. ती म्हणे याला माझा भाऊ घाबरतो, कंस. अरे काय कंस आहे, याला घाबरतो एवढंच बाळाला? हे तर एवढंच आहे, हे तर एवढंच आहे, हे तर बाळ आहे. कुंभार वळणकर हा जेव्हा तिला ओढायला लागला ना, तेव्हा ती म्हणे बाळ नाही, हे 10 HP ची मोटर आहे, टेक्समोची. अरे काही लिमिट आहे की नाही ओढायची? सर नुसता ओढतच राहतो. तेव्हा ती म्हणे घाबरली ती. अरे ती म्हणे सोड मला, सोड मला, सोड मला. तो म्हणे पोताने मी अगोदर कोणालाच धरत नाही, पण एकदा धरलं मला वाटेपर्यंत सोडत नाही. अगं धरायला तूच लावलं, सोडू मी माझं होईल तेव्हा. मी कधी धरायला लावलं? ती पोताना कोण होती? कधी तिनं धरायनाचा, कधी तिनं दूध पाजायचा प्रयत्न याला केला? वामन अवतारामध्ये राजा बलीच्या दारात परमात्मा गेले आणि बलिराजाच्या दारात जाऊन भगवंताने त्या बलिराजाला दान मागितलं. तेरा होगा बडा एहसान के जुग जुग रहेगी तेरी शान.
भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली, आज लुटा दे सर्वस्व अपना, मान लेके है ना मेरा, भीख मांगने आया रे तेरे घर, जगत का पालनहारा, जगत का पालनहारा, तेरा होगा बड़ा एहसान, तेरा होगा बड़ा एहसान, के जुग जुग रहेगी तेरी शान, भगत भर दे रे झोली, भगत भर दे रे झोली. 3 पावलं भूमी मागितली बटू वामनानं, सुंदर देवाचं रूप. कोणी छत्र दिलं, कोणी आसन दिलं, कोणी कमंडोल दिलं, कोणी मेखळा दिली, सगळं दिलेलं. आणि सुंदर देखना परमात्मा पाहला. राजा बलीच्या शेजारी बलीराजाची मुलगी रत्नमाला उभी होती. तिचं मातृत्व जागं झालं महाराज. ती म्हणे काय देखणं बाळ आहे. ज्या स्त्रीला मुलबाळ नाही आणि तिला जर मूल व्हायची अपेक्षा असेल तर तिला सामान्य अपेक्षा एखादं देखणं बाळ पाहिलं की तिला असं वाटतं देवानं माझ्या मांडीवर असं बाळ घालावं. साहजिक आहे, तिचं मातृत्व असतं. ती म्हणे देवानं मला बाळ द्यावं पण असं माझ्या मांडीवर खेळायला. असं जर माझ्या मांडीवर आलं असतं ना, मी त्याला इतकं तृप्त केलं असतं दूध पाजून की माझ्या दुधाची अख्ख्या जगात चर्चा झाली असती. भगवंताला ही मनात म्हटली ती, मनात. आता याला सांगावंच लागत नाही, न सांगता तुम्हा कळो येते. हा म्हटलं तुला मला दूध पाजायचंय, मैं तेरे घर दूध पीने आऊंगा, पर आज नहीं. कृष्ण अवतार में तो म्हटलं तुला मला दूध पाजायचंय, पाच, तुझ्या मांडीवर येतो दूध प्यायला, पण कृष्ण अवतारात आता जमणार नाही ते. काहीच वेळात देवानं 3 पावलं भूमी मागितली आणि ब्राह्मणाला 3 पावलं भूमी राजा बलीनं दिली. 2 पावलात त्यानं त्रैलोक्य आटवलं. पहिल्या पावलात खालचे लोक, दुसऱ्या पावलात वरचे लोक, व्यापलं सगळं. त्रैलोक्य आटवलं 2 पावलात. हा प्रसंग तुम्ही श्रीमद भागवतात एकदा आवर्जून बघा. ज्या वेळेला त्रैलोक्य 2 पावलात आटलं ना कुमार वळणकर, त्यावेळेला त्रैलोक्याचा मालक राजा बलीला म्हणतो, राजा 3रं पाऊल कुठे ठेवू? तो म्हटला ठेवा माझ्या मस्तकावर. अरे मस्तकावर काय, तू काय त्रैलोक्याच्या वेगळा आहेस का? 2 पावलात तर त्रैलोक्य आटलं आणि तू याच त्रैलोक्यात उभा आहे. एकाच जागेवर 3रं पाऊल कसं ठेवू? 3री जागा सांग. राजा बली म्हटला, देवा तू मला सांगू नको, 3री जागाच ही आहे. अरे मी जे तुला दिलं ते दान आहे आणि आता जे देतोय तो दाता आहे. दान आणि दाता या दोन्ही गोष्टी तुला वेगळ्या मान्य कराव्या लागतील. मी अगोदर दिलेलं माझं दान होतं आणि आता मी आहे. ठेव माझ्या मस्तकावर पाय. ठेवला बाबा पाय. तेवढ्यात बापा रत्नमाला म्हणे, हे मी दूध पाजायला घेतो ते मांडीवर, यानं तर आमचं म्हातारं पाताळात घालणं लावलं. म्हणजे हा वरून दिसायला दिसतो तसा नाही. काही लोकांच्या दारात तुळशी वृंदावन पाहिलं की असं वाटतं अख्खं घर माळकरी असे. असं नसतं महाराज. आंगन में देखो तो तुलसी का उंडा और फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा. काय नाद करता लोकांचा. ते म्हणे वरूनच दिसायला चांगला आहे. हो अरे बापा याच्याकडे जाऊ नये. ती म्हणे असं पोरग जर माझ्या मांडीवर आलं असतं तर मी दूध नाही दूध पाजायचं नाटक केलं असतं, तसं तर विष पाजलं असतं. भगवान म्हटले, बाई आता मांडीवर तर तुझ्या यायचंच आहे. तू दूध पाजायचं दूध पाज, विष पाजायचं विष पाज. मी तुझ्या मांडीवर कृष्ण अवतारात येईल. अहो तीच रत्नमाला कृष्ण अवतारात पोतना झाली आणि भगवान श्रीकृष्णाला मांडीवर घेते. आज म्हणते सोड मला सोड मला सोड मला. तू कैदाशीन जरी असली, तू राक्षसीन जरी असली, तू वैरत्वाच्या भावनेनं जरी माझ्या दारात आलेली असली तरी तुझी का सोठात धरली बाई. आता तुला आई म्हटल्याशिवाय सोडू कसा. कृपावंत किती कृपावंत
कृपावंत किती दिना बहु आवडती दिना बहु आवडती बहु आवडती दिना बहु आवडती दिना बहु आवडती दिना बहु आवडती कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती कृपावंत किती दिन बहु आवडती आवडती दिन बहु आवडती दिन बहु आवडती दिन बहु आवडती भारवागे माता त्यांचा भारवागे माता त्यांचा भारवागे माता त्यांचा भारवागे माता भारे वाहे माता त्यांचा भारवागे माता त्यांचा भार वाहे माता त्यांचा भार वाहे माता मधला नाही. हा. काय करतो किती कृपावळू महाराज प्रश्नार्थक भाषेमध्ये बोलतात. कृपावंत किती दीन बहु आवडती. अहो इतका कृपाळू की त्याला कृपेला त्याच्या सीमा नाही, त्याच्या कृपेला पारावार नाही. त्याची कृपा अन्यत्र कोणा ठिकाणी जोडू नका. तोच एक कृपावंत या जगाचा मालक आहे. बस फक्त एक सूत्र आहे त्याचं, दीन बहु आवडती. त्याला दीन आवडतात. विनयानं देव कृपा मिळवून देतो, त्याची नाही भेटत कोणाला. भिकारीन दारात आल्यावर तिनं विनयानंच म्हणावं, अगं ए कुंभारवळणची माय वाढ ग, मला अर्धी भाकरी वाढ ग, काही शिडी चपाती भाजी भाकरी वाढ ग, लय भूक लागली मला. भिकारीन दारात आल्यावर म्हणावं का तिनं, वाढ ग कुंभारवळण मधली माय वाढ जरा, एखादा इडली सांबर बनव जरा लवकर, वडा सांबर दे जरा, मला भूक लागलेलं आहे, मेंदू वडा बनव एखादा. असं नाही होत महाराज. परमार्थ हे सगळं शिकव. मगापासून खुमखुमी मनात राहिली, प्रमाण आठवलं नाही, पण ते मला आठवलंय आता. आणि ते म्हणेपर्यंत काही समाधान होणार नाही. जरा विसरलो कस काय असं नाही. चला म्हणूनच टाकू, महाराज मनात ठेवायचं नाही. धनंजय माने इथेच राहतात का, माने महाराजांना पाहिलं की मला हा डायलॉग आठवतो. अशी बनवा बनवी मध्ये अशोक सराफ ते तो लक्ष वाजवायचा, ते धनंजय लय गाजलेला सिनेमा तसा बनवा बनवी मध्ये धनंजय माने ही पाठी गाजली. लक्ष मेला महाराज लक्ष्मणकांत बिर्डी वारला, पण तो मेल्यानंतर अशोक सराफांना ज्यावेळेला पुरस्कार मिळाला त्यावेळेला याच आवाजात त्यांनी आवाज दिला, धनंजय माने इथेच राहतात का. काही नाव प्रसिद्ध होता, त्यातलं माने आळणं प्रसिद्ध आहे. तसं आपल्या भागाचं वैभव असलेली ही सगळी मंडळी ते साथीला आहे. आता मी म्हटलं त्यांच्यावर सोडू, पण आपल्याच गड्याचं आपल्याच पक्षाचा गडी फुटणं, त्यांनाही मला दिला अर्ध वाटत सोडून. मी म्हटलं आता राहिलेलं ते म्हणतील, पण आठवलं आता तेवढं पूर्ण करणं आपली जबाबदारी, प्रमाण अर्धवट म्हणू नये. काय वच आता पुन्हा विसरू नये म्हणजे झालं बाबा. काय विठ्ठल विठ्ठल एक जटाधारी दिसत, एक जटाधारी दिसत, एक डोळे वटारून पाहत, एक डोळे वटारून पाहत, डोळे वटारून पाहते, एक डोळे वटारून पाहते, एक गुरु कबुनी बोलत, एक गुरु कबुनी बोलत, एक गुरुकावणी बोलत, एक गुरुकावणी बोलत, एक गिळावयाची धावत, एक गिळावयाची धावत, एक गिळावयाची धावत,
अग ग ग ग ग ग कस करतय म्याव म्याव अग ग ग ग ग ग कसं करतय म्याव म्याव अग ग ग ग ग ग कसं करतय म्याव म्याव कस करतय म्याव 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 बारुळ हे अग ग ग ग ग ग कस करतय म्याव म्याव अग ग ग ग ग ग कस करतय म्याव म्याव काय प्रकरण आहे संप्रदायात. चला जरा एक पुढचा आठवत होतो, मधला आठवत नव्हतं. ते जरा डोक्यातून जात नव्हतं. आता ते गेलं माझ्या डोक्यातून, मला पुढं लिंक लागेल. विठाला विठाला वारकरी संप्रदायामध्ये अहो आपण याला कृपा म्हणू. आपल्या संप्रदायावर ही संतांनी केलेली खूप मोठी कृपा आहे. या सनातन धर्मावरची कृपा आहे. आपण महाराज नित्य नूतन आणि नाविन्य देणारे संप्रदाय. 400 वर्ष काय 700 वर्ष काय हे म्हणायला सोपं वाटतं आपल्याला. 50-50 वर्ष झाले गावात उपासना चालू आहे. सोपं आहे कालावधी. 50 वर्षात या गावकऱ्यांना अडचणी किती आल्या असतील. बाबा तुम्ही हा सप्ताह चालू केला तेव्हा कसे दिवस असतील. आणि आज काय सुखद आहे. होते असे मंडप, इतकी चांगली सिस्टीम, इतका चांगला देखावा. किती आनंद. अहो एवढे फटाके माझ्या लग्नात फोडले नाही. आता तुम्हाला काय सांगा, आहे कधी एवढा आनंद. अरे फुलं घालायला मुलीन, ते शूटिंग, घरी स्वागत. आमच्या नामदेवरांनी स्वागत केलं. किती आनंद आहे महाराज. हा उत्साह, हे प्रेम तुमच्या माझ्या अनुभूतीला येत आहे. पण या अशा लोकांनी कष्ट केले. राजाराम बाबा सारख्या अनेक लोकांनी, जुन्या लोकांनी हा परमार्थ टिकून ठेवला. आणि आज त्यांना सुद्धा आगळं वेगळं चित्त, त्यांचं अंतःकरण गदगद होत असेल की हाच सोहळा आहे. वा आम्ही सुरू केला होता तो. आज तरुणांची विशेष संख्या कीर्तनाला आहे. गावचं खरोखर कौतुक करावं. मी आलो मगाशी, त्यावेळेला काही गावात पुतळे रोज पाहायला भेटतात, पण पुतळ्याजवळ मुलं दिसत नाही. पुतळ्याजवळ पोरं पाहायची. महाराजांच्या आता 19 फेब्रुवारीला इथं जय श्रीरामच्या घोषणा मला हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवरायांच्या पुतळ्या पुढं ऐकू आल्या, जाणवल्या. आणि ती प्रार्थना झाल्यानंतर सगळी पोरं कीर्तनाला येऊन बसली. हा कुंभार वळण गावचा खूप मोठा विजय लक्षात ठेवा. काय मागता देवाला? तुमची पोरं कीर्तनात आहे. या वेळेला हेच मोठं भाग्य आहे तुमचं. नाही आता या टायमाला पोरं कीर्तनात. अरे तरुण संध्याकाळी आणावं लागतं धरून. वार वा तरुण. पत्थर सारे बॉम्ब बनेंगी, भक्त बनेगी सेना. हे ते पोरं आहेत महाराज. यांच्या हातातला दगड सुद्धा बॉम्बचं काम करतो. इतकी मर्दाची ताकद आहे ही हिंदुस्थानाची. सगळ्या देशांना जगाच्या पाठीवरच्या माहिती आहे की भारतासारखा ताकदवान देश नाही. आपला खरा दुश्मन तसा पाकिस्तान बिकिस्तान नाहीच आहे महाराज. पाकिस्तान काय हो, भारताच्या डाव्या हातचा खेळ आहे. इतिहासाच्या नकाशावर दिसणार नाही. भारतानं सकाळी ठरवलं तर संध्याकाळी पाकिस्तान. पण त्या पाकिस्तानला सपोर्टर आपल्या देशाला संपवण्याकरता काही देश काम करताय. त्यातला आपला पहिला विरोधक आहे चीन. अमेरिका ही प्रचंड संपन्न राष्ट्र आहे पैशानं. ते काहीच समजत नाही महाराज आपल्याला. वेळोवेळी अपमान करायचा हिंदुस्थानाची ही भावना आहे त्या लोकांची. मोठं कठीण आहे ते. कार्टून काय, ब्रेन हॅमरिंग काय, इन्स्टा काय, फेसबुक काय, व्हॉट्सअप काय, सगळे ॲप्स आउट ऑफ कंट्री. टोटल ॲप्स. आणि वापरणारे तुम्ही मी. कार्टून विदेशात जन्माला आलं, तिकडं बंद झालं, इकडं चालू आहे. 3 पोरीने आत्महत्या केली हो सख्या बहिणींनी कोरियन गेममुळं. ऑनलाईन गेम जगात बंदी झाली, हिंदुस्थानात चालू आहे. पण ही तरुण पोरं या कीर्तनात आली की आम्हाला असं वाटतं खरोखर आपला प्रवास बरा चाललाय. कारण मी तरुणांकरता प्रवास करणारा माणूस आहे महाराज. फक्त वयोवृद्धच लोक कीर्तनाला असू नये. ही 30-40 वर्ष टिकणारी या संप्रदायाची धुरा आहे या कुंभारवळण गावची. साधी गोष्ट नाही ना ती. तरुण मुली कीर्तनाला आहे, तरुण मुलं कीर्तनाला आहे. मागं बसलेले, पुढं बसलेले आहेत. पण तुम्ही आले पाहिजे. आपल्यावरही कधी काळी भगवंताची कृपा होईल. मी तर रोज सांगतो त्या विराट कोहलीचं नाव. अरे काय कमी पोरं त्याला. जगप्रसिद्ध प्लेयर आहे विराट कोहली. बॅट हातात आले की हजारो लाखो करोडो चाहते
त्याची बॅटिंग पाहण्याकरता आपलं चालू काम थांबवतात. जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याची बायको, काय नाव आहे त्याच्या बायकोचं? विराट कोहलीच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा. माझ्या बायकोचं नाव माहिती आहे का तुम्हाला? आता माई बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी नाही, या बायला काय माहिती आहे? त्याची बायको जगप्रसिद्ध अभिनेत्री, जगप्रसिद्ध, फार प्रसिद्ध. तिची कमाई वेगळी, त्याची कमाई वेगळी, प्रति सेकंदाला बँक डिटेल घ्यावे लागतात, इतकी कमाई आहे. पण कुमार वळणकर एवढा करोडपती असलेला विराट कोहली वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाल्या आपल्या बायकोला घेऊन वृंदावनला जातो, प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि म्हणतो, तुमची कृपा राहू दे आमच्यावर. काय ताकद आहे महाराज. प्रति सेकंदाला पैसे जमा होतात, करोडो रुपये, तरी म्हणतो कृपा पाहिजे. 4 एकर जमीन आहे ज्याच्या घरी, तो ऐकत नाही तुमच्या तालुक्यातला. तो म्हणतो 4 एकर ऊस आहे. ऊसाला काय करतं? त्याच्यात बिबट्या असता. तो काय आग लावतो का त्या ऊसाला? आता कसली गुरमी माणसाला कळत नाही वा. साधू संतांना भूक कृपेची लागली. किती कृपेची भूक माणसाला, देवाच्याच नाही, देवाला सुद्धा कृपेची भूक लागते. देवाला लागली नाही, पांडुरंगाला. अहो कितीतरी कृपेच्या भुकेचे प्रमाण आपल्याकडे आहेत. मी तुम्हाला आठवणीत आणून देतो बघा. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना. मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना. याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना. मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना. पांडुरंग पिसा याची लागी झाला, पांडुरंग पिता याची लागी झाला. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना. मुक्ताईने पाजिला प्रेम पाना. मुक्ताईने कृपा या शब्दाची भूक जीवाला आहे, हरकत नाही, संताला आहे, हरकत नाही, अरे देवाला सुद्धा लागते. हे प्रमाण बघा. आणि जीवाला तुम्हाला मला लागू नये, किती मोठा अपराध आहे हा आपला. म्हणून तुकोबारांना आपली दया आली. तुकोबारे म्हटले दीन बना आणि त्याच्याकडे जा. दीन बहु आवडती. दीन व्यवहारात आवडतो, तसा परमार्थातही आवडतो. गरीब माणूस, कमी बोलणारा, आपल्या कामाशी काम ठेवणारा, आपल्या कामाबरोबरच निष्ठा जोपासणारा जगाला आवडतोच. मारा. तुमच्या गावात जेवढे कमी बोलणारी माणसं आहे, पोरं आहे, आज्ञाधारक मुलं आहे, तेवढी सगळ्या गावची आवडीची असतात. जी सून घरात आज्ञाधारक आहे, कोण्या घराला आवडत नाही? प्रत्येकालाच आवडत. अहो जाऊ द्या, मुलगी आज्ञाधारक आहे, आवडत नाही? आज्ञाधारक पोरीच्या लग्नाकरता घर रडत नाही, अख्खं गाव रडतं. ज्या पोरीचा आवाज रोडला कधी ऐकू आला नाही, तिच्याकरता अख्खं गाव रडतं महाराज. माणसं म्हणता नाही बुवा, अरे सुरेशरावाची पोरगी कधी आवाज ऐकला नाही हो, आपल्या गावाचं नाव तालुक्यावर नेलं, जिल्ह्यावर नेलं. रोज जिन्यात बापाच्या चोरून मोबाईलवर बोलणारीचं कोण कौतुक करणार आहे? बापाला फसवणारीचं होत नाही महाराज. मी खोलं बोलणारा माणूस आहे जरा. आईवडिलांना फसवणारीचं कौतुक होत नाही इथं. आईवडिलांचा सन्मान वाढवणाऱ्याचं कौतुक होतं, वाढवणारीचं कौतुक होतं. तो मुलगा असो अथवा मुलगी. सध्या तर एक फॅड निघालंय, बापाच्या विरोधातच लग्न करणं चालू केलं पोरींनी. गावगावी असे प्रसंग आहे. तुम्हाला काय सांगावं, आपण पाहतोय. पोरी हो, कीर्तनात बसलेल्या मुलींना मी तुमच्या भावासारखं आहे, तुम्हाला विनंती आमची,
अरे ज्यानं जन्म दिला त्यानं काही चूक केली का तुम्हाला जन्माला घालून असं रडून घराच्या बाहेर जाता? जिवंतपणात चांगल्या आयुष्याला आग लावता, आई वडिलांच्या चांगल्या घरातलं वातावरण बिघडवता. काय नरड दाबायला पाहिजे होतं का त्यानं जन्माला आल्या आल्या? काय चूक केली मुलीला जन्म घालून? कीर्तनात बसलेल्या प्रत्येक भगिनीला मुलीला आमची विनंती आहे, आम्ही बिना भाकरीचं जगू शकतो, बिना इज्जतीचं नाही. आमची इज्जत तुम्ही वेशीला टांगू नका, आमचं दिवाळ काढू नका या गावात, एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. हे 50 वर्ष खरंच साजरं होईल. कीर्तनात बसलेल्या मुलींना माझी विनंती आहे, तुम्ही अभ्यासातच लक्ष दिलं पाहिजे. 2 वर्षाच्या पोराच्या ओळखी करता 20 वर्ष रक्ताचं पाणी करणारा बाप आठवत नाही तुम्हाला? काही लाज धरा जरा. घरोघरी रडणारी माणसं दिसता, आम्ही फिरतो, लोक आम्हाला सांगता, तुम्ही निघून जाता. अरे कष्टाची कमाई काय त्या फकीराला द्यायची का? काय आम्ही वाईट करणार होतो का तुमच्या आयुष्याचं? पोरिओ, आम्ही नकशिकांत सोन्यानं सजू तुम्हाला, आमच्या ताकद मनगटात ताकद आहे तोपर्यंत भीक मागू, कर्ज काढू, पण तुम्हाला नाराज करणार नाही. अरा शिवछत्रपतींचा मावळा लग्न ठरल्या ठरल्या थरथरलेल्या बापाच्या हाताला धरतो, म्हणतो, बाबा मला माहिती आहे तुम्हाला बाईच्या लग्नाची काळजी, माझं लग्न साधं करा बाबा, पण बाईची हौस मोस करा, माझ्या लग्नाची काळजी घेऊ नका. घालू द्या मामाला अंतरपाठ धरू द्या, आशीर्वादाच्या अक्षदा टाकू द्या, येऊ द्या त्या बोदेवाला ब्राह्मण देवतेला, म्हणू द्या मंगलाष्टका, यावो माने महाराज, यावो महाराज, यावो राजाराम बाबा आशीर्वाद द्यायला. अनेक जणांच्या पाया पडला तुमचा बाप, पोरीच्या लग्नाला आशीर्वाद द्यायला या. त्यानं घातलेली आरोळी, त्या आशीर्वाद द्यायला येणारे सगळे मित्र तुम्हाला आशीर्वाद देतील, आयुष्याचं सुख समाधान मिळू ही प्रार्थना ईश्वराला करतील, करू द्या. कधी न स्टुडिओला फोटो काढायला जाणारी तुमची माय, तिला एकदा तुमच्या लग्नात तुळशीला पाणी घालताना या कॅमेऱ्यात येऊ द्या, पाहू द्या, काढू द्या एक दोन फोटो. अरे तोच फोटो ती मेल्यावर तुम्हाला घरातला वाला उपयोगाला येईल. तिचे दुसरे कुठं फोटो स्टुडिओत जाऊन काढलेले. कधी न स्वतः करता खादीचा एखादा ड्रेस आणणाऱ्या बापाला तुमच्या लग्नात हाऊसमूस करू द्या, घालू द्या नवीन कपडे, घालू द्या टोपी, लावू द्या गंध. पोरी हो, अनेक लोकांच्या घरचं लग्नात आम्ही अन्न खाल्लंय, त्या अन्नाचं ऋण आहे आमच्यावर. एकदा तुमच्या लग्नाला हा मांडव घालू द्या आणि खाल्लेल्या अन्नाचं पांग फेडू द्या. आम्हाला मोठी पंगत पंचपक्वानाची तुमच्या लग्नात घालू द्या. एवढे उपकार करा तुम्ही. एवढे उपकार जर स्त्री जातीनं मुलीनं या पुरुषांवर केले, आम्ही विसरणार नाही तुमचे उपकार. फक्त आम्हाला रडवू नका. या आज्ञेत या विचारात जगणारी पोरगी गावाला आवडणार नाही. व्यवहार असं शिकवतो की दीन असलेला माणूस, दीन असलेली मुलगी, दीन असलेला मुलगा व्यावहारिक सत्तेत आवडतो, यात नवल नाही. तो पारमार्थिक सत्तेत देवाला सुद्धा आवडतो. असंही महाराज तुकोबाराय जगाचे नावडते झाले हो. जगाचे नावडते ठरले तुकोबाराय. चांगलं वागून नावडते ठरले, पण देवानं मात्र जगाला भानावर आणलं. जाऊ द्या, तुकोबाराय संत आहे, तुकोबाराय साधू महापुरुष आहे, तुकोबाराय साक्षात्कारी महात्मा आहे, हे कळत नव्हतं देऊतल्या लोकांना, हे सोडून द्या. पण तुकोबाराय कोणाच्या आध्यात नाही, तुकोबाराय कोणाच्या मध्यात नाही, काही घेणं नाही तुकोबारायनं कोणाचं. तुकोबारायांच्या चिपळ्या भल्या, तुकोबारायांचं रामकृष्ण हरी भजन भलं. आपल्या विनासोबत कायम आपल्या मस्तीत जीवन जगणारा एक साधू, एक संत जगाला प्रतीतीला आला नाही, पण देवानं महाराज जगताला प्रतीतीला आणून दिलं. शेवटी एक काळ असा येईल, तुकोबाराय म्हटलंय की लोक म्हणतील, भाग्य मी तुका देखियला, भाग्य मी तुका देखियला,
भाग्य आम्ही तुका देखीला. लोक म्हणतील आमचं भाग्य, आमचा जन्म महाराष्ट्रात झाला, ऐशा भाग्य जे आलो तरीच धन्य जन्म आलो. आपली अवस्था बदलू देऊ नका. जगाला तुमच्या दारात सलाम ठोकायला नमस्कार करायला यावं लागेल. जगा करता काय बदलता हो? ये सब चोतो की बाजार में फतों का व्यापार करने वाले लोग है. यांच्यासाठी आपली उपासना बदलू नका, आपली सेवा बदलू नका, आपला स्वभाव बदलू नका, आपलं जगणं बदलू नका. दीन बहु आवडती दीन राहा. संसारात दीन होण्यात मजा नाही, पारमार्थात दीन होण्यात मजा आहे. संसारात तर माणूस दीनच होतो. संसारात दीन झाल्याशिवाय संसारच होत नाही. दीन. परवा मी माझ्या सासरवाडीला गेलो, तिकडून निघता निघता माझी सासू म्हणे, जावई बापू सुखी राहा. म्हटलं मामी मी सुखी राहावं असं वाटते तर इले इथं ठेवा लागेल. आमची सासू म्हणे नाही नाही आम्हालाही सुखी राहायचंय. असं कसं हो? घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. परवा आमच्या गावच्या एका जावयाने त्याच्या सासऱ्याला फोन केला. तो म्हणे अरे काय लबाड माणूस आहे सासरे बा तुम्ही. मी तुमच्या गंधावर गेलो म्हणे, चांगला मोठा गण माळा बिळा. मला वाटलं तुमची पोरगी चांगली असेल. अरे 4 वर्ष झाली माझे लग्न झालं, मी एकदा बी हसलो नाही. इतकं कडू फळ आमच्या पदरात घातलं. इतकं कुठं कडू फळ असतं का? सासर म्हणे जावई असू द्या, तुम्ही जे फळ 4 वर्ष झाली चाकून राहिले त्या फळाचं अख्खं झाड माया घरी. काही माया बी सहनशीलतेचा अंदाज हिशोब करत जा जरा. काय काळजी करू नका, होतच असतं हे, होतच असतं. हैराण झाली माणसं, हैराण. तुम्हाला काय सांगावं. माझ्या मित्राचा मला फोन आला, म्हणे मुलगी पाहायला गेलतो पण पोरगी माझ्यापेक्षा उंच आहे रे. म्हटलं करून टाक. अरे पण माझ्यापेक्षा उंच आहे. म्हटलं माझी बायको 7 फूट आहे. माझी बायको उभीच होती शेजारी. काय बोलून राहिले म्हणे, मी काय 7 फूट आहे का? म्हटलं मी जिभेसहित सांगून राहिलो. 1-1.5 फूट तर धरसान जिभेची उंची. ती प्रत्येकाकडेच असते घरात. तरी संसार करावाच लागतो की नाही. कधी ती नवऱ्याकडे असते तर कधी बायकोकडे असते. अरे संसारात दिन झाल्याशिवाय संसारच होत नाही. एसटी स्टँडवर इथून सासवड तुमचा तालुका पुरंदर, पुरंदरला जर तुम्ही गेले दोघं नवरा बायको, तर पुरंदरला गेल्यावर समजा दोघं नवरा बायको एसटी स्टँडवर गेले, खरंच सांगा एसटी पाहायचं काम कोण करतं? बोला जरा. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोण करतं? नवराच करतो ना. बरं एसटी पाहिली की अमुक अमुक गावला, आपल्या गावाला जायचं, ती गाडी ही जागा शोधायचं काम करतो. बरं योगा योगानं समजा एक सीट सापडलो, कोण बसते? बरं 2 सीट सापडले समजा, तरी खिडकीकडची बाजू कोणाची असते? खरंच सांगा. असू द्या, आता होऊ नये ते झालंय. ओखळ्यात मोडकं आपण घातलंय, कोण बसते खिडकीकडून? तिकीट काढायचं काम. रस्त्यानं थम्सअप, लिमका, पॉपकॉर्न, कुरकुरे सगळं आपलंच. एवढंच नाही महाराज, तिकडून येता येता ऐकत कोणाचं यावं लागतं? जगातल्या प्रत्येक नवरा बायकोचं सूत्र सांगतो तुम्हाला. तुम्ही जर बायकोला फिरायला कुठं आपल्या नातेवाईक घेऊन गेला, समजा आपल्या तिला घेऊन गेलात, तर आपले नातेवाईक तिथं गेल्यानंतर तिच्यासोबत किती चुकीचं वागले ते ऐकत ऐकत घरी यायचं. आणि तिच्या नातेवाईकांमध्ये जर आपण गेलो तर आपण तिच्या नातेवाईकांच्या घरी किती चुकीचं वागलो ते ऐकत ऐकत घरी यायचं. शेवटी एकंदरीत दीन व्हायचंच आहे. संसार आहे. प्रपंचात दीन झाल्याशिवाय फलकट संसार, ज्याला कवडीची किंमत दिली नाही संतांनी, त्यात दीन झाल्याशिवाय यश मिळत नाही. तर हा परमार्थ आहे. दीन व्हा. एक रूपाना मिरवण्यात मजा नाही. दीन व्हा आणि आनंद साजरा करा. कशाचा आनंद? एकदा तुम्ही दीन झालात की अख्ख्या उपासनेचं, साधनेचं, कष्टाचं फलित करण्याची जबाबदारी देव घेतो. अरे ओझं व्हायला तयार होतो ना. त्यांचा भारभाग्य माता, त्यांचा भारभाग्य आता, त्यांचा भारभाग्य माता, त्यांचा भारभाग्य माता, त्यांचा
क्षम चिंता त्यांचा भारवा हे माता त्यांचा भारवा हे माता करी योग क्षमा करी योग क्षमा त्यांचा भारवा हे माथा. घड्याळ पुढे चालली आपली. तुकोबारे म्हणतात काय करतो? त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. अहो देव ओझ वाहील आपलं. ओझ संसाराचं नाही पण परमार्थाचं जरूर आहे. अहो एकादशी व्रत केलं, वारी केली, देवाची सेवा केली, मग हे सगळं गोळा झालं की देव म्हणतो आता हातात झाला गड्या. स्वप्नातही देव येत नाही म्हणून काळजी वाटायला लागली त्याला. आता म्हणतोय ना कधी कृपा करशील ने ये ये तुझी राहिलेली साधनं मी करून घेतो तुझ्याजवळून. त्यांचा भारवा हे माथा योगही आणतो आणि आलेल्या योगाचा क्षेमही करतो. करी योगक्षेम चिंता. योग आणणं आणि त्याचा क्षेम करणं सोपा नाही. अगोदर तर योगच येत नाही आणि आल्या तर त्याचा क्षेम होत नाही. साधी गोष्ट आहे का? 50 वर्ष पाहणं हा योगही आहे आणि तुमचा क्षेमही आहे. या मंडपात अनेक माणसं असे बसलेले ज्यांनी या सप्ताहाचं पहिलं वर्ष पाहिलं नाही. आणि या मंडपात असे अनेक माणसं बसलेले जे या सप्ताहाचं 75वं वर्ष पाहणार नाही. पाहणारच नाही. या मंडपात असे अनेक माणसं बसलेली जे या सप्ताहाची शताब्दी पाहणार नाही. काळ आहे ना तो. योग आणणं आणि त्याचा क्षेम होणं ते काय तुमच्या माझ्या बापदादीची जहागीरदारी आहे का? मक्तेदारी आहे का? येत नाही महाराज. 3 मिनिटाने, केवळ 3 मिनिट, 3 मिनिटाचा अवधी जर सापडला असता तर माननीय अजितदादांचं विमान बारामतीला उतरलं असतं. 3 नाही झालं. नियती मोठी कठीण आहे महाराज. आश्चर्य वाटतं 3 मिनिटात सगळं होत्याचं नव्हतं झालं. काय दिवस उगवला. महिना झाला आज बरोबर. हीच तारीख होती 28 जानेवारी. आज 28, आज 27 आहे ना? 27. हो पहा तुम्ही. 3 मिनिटं अगोदर अजितदादांचं विमान त्या धावपट्टीवर उतरत नाही आणि त्याच्या 10 मिनिटानंतर अजितदादांच्या अंत्यदर्शनाची सगळी विमानं तिथे येतात. नियती मोठी कठीण आहे महाराज. सोपं नाही ते. योग येणं त्याचं क्षेम होणं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. गीता माऊली बोलते, भगवती आईनं गीतेनं सांगितलं योग आणणं त्याचा क्षेम होणं. अरे देवाकडं पहा, येत नाही बाबा, व्यवहारात येत नाही. जवळ येतं सगळं जवळ. गरीब माणसाला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली. गरीब 18वी दारिद्र्य 100 रुपये ज्यानं कधी मोजले नाही त्याला लॉटरी लागली. किती रुपयाची? 1 CR, 1 करोड. आणि पोरानं तिकीट काढलं होतं ते. त्याच्या पोरानं ते पाहिलं 1 करोड रुपयाची सगळे अंक मिळाले. अरे बाप रे, हा तर तिकीट नंबर आपला आहे. 1 करोड. पोरगा म्हणे बाप रे बाप, आता आपण श्रीमंत झालो. पण 1 करोडची बातमी जर आपल्या म्हाताऱ्याला माहीत पडली तर आपला म्हातारा जिवंत राहणार नाही. कारण त्यानं जीवनात कधी 100 रुपये पाहिले नाही. आता काय करता? आता या आलेल्या 1 कोटी रुपयाचा योग आहे. पण या योगाचा म्हातारा जगून काय झाला पाहिजे? क्षेम झाला पाहिजे. तो म्हणे 1 कोटी रुपयापर्यंत आपल्या बापाला ही बातमी सांगायची कशी? वडिलांच्याच बरोबरीचे एक डॉक्टर होते गावात. तो त्या डॉक्टरांकडे गेला. काका आत येऊ? या या. काय काम काढलं? काय झालं तुम्हाला? मला काही झालं नाही, पण एक काम आहे जरा तुम्ही करू शकता. काय हो? माझ्या वडिलांना 1 कोटी रुपयापर्यंत तुम्ही आणू शकता का हो? हळूहळू हळू कसं आणायचं ते तुम्ही ठरवा. अरे म्हणे आम्ही बालपणीचे मित्र आहे बाळा. तुझ्या बापाला 1 करोड रुपयापर्यंत आणायचंय का? हो हो, जरा एवढा आलेला योग आहे, तुम्ही क्षेम करून द्या. तुम्ही हुशार आहे, तुम्ही डॉक्टर आहे. बरं बरं. वडिलांच्याकडं तो डॉक्टर साहेब गेले. मित्रच होते.
राम राम ओ राम भाऊ राम 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 बसा बसा. अरे बाळा चहा आण जरा. हो हो सुनेनं चहा ठेवला. चहा कपभर डॉक्टर पिले. काय बरं वाटतं रामभाऊ? बरं आहे. शुगरची गोळी वगैरे व्यवस्थित चालू आहे सगळं? बरं बरं. रामभाऊ काय योग दिवसागणिक सगळं बदलतंय. मला असं वाटतं तुमच्या स्वभावात बदल झाला. काय बोलता डॉक्टर साहेब? अहो मी बदलणारा माणूस नाही, जसा आहे तसाच आहे. रस्त्यानं चालता चालता तुम्हाला रामभाऊ 5,000 रुपये सापडले अचानक कुंभारवळणला जाता जाता. तुम्ही काय करालो? अहो काय प्रश्न आहे हा? एकदम अचानक 5,000 रुपये कसे सापडतील? अहो पण समजा सापडले, काय कराल तुम्ही? मी त्यातले 2,500 रुपये काढील आणि तुमच्या खिशात घालून देईल, कारण सापडलेलेच ना. डॉक्टर म्हटले नाही नाही तुम्ही काही बदलले नाही बाबा. पण रस्त्यानं जाता जाता समजा 5,000 नाही ती गड्डी 50,000ची होती, तुम्ही काय कराल? म्हटलं मी 25,000 रुपये त्यातले काढेल, बा कायदा तुम्हाला देऊन टाकेल. मित्रही तुम्ही माझे, असं काय बोलता राव? मैत्रीत असं नाही. ताटात जेवायला बसलो तर घास मोजायची नाही. बर बर. पण रामभाऊ रस्त्यानं जाता जाता समजा तुम्हाला 10 लाख रुपये सापडले, डॉक्टर साहेब उत्तर तेच आहे, मी 5 लाख रुपये तुम्हाला देईल. तुम्ही जीवाभावाचे मित्र आहे माझे. पण रस्त्यानं जाता जाता समजा तुम्हाला 50 लाख रुपये सापडले, तुम्ही काय कराल? अहो काय घामाचे आहे का ते? सापडलेलेच ना हो. 25 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकील. पण रामभाऊ इतकं नशीबगळा चांगलं होतं तुझं की रस्त्याने जाता जाता समजा तुम्हाला 1 कोटी रुपये सापडले, तुम्ही काय कराल? 50 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकील. 50 लाख रुपये डॉक्टर तुम्हाला देऊन टाकेल असं म्हणता बरोबर पाहता काय मेला ना डॉक्टर. अरे वाचवायला आलेलं मेलं. योग होता किती लाखाचा? 50 लाख रुपयाचा योग. पण क्षेम नव्हता ना. एखाद्या गोष्टीचा योग आणणं आणि त्याचा क्षेम करणं त्याला देव लागतो महाराज, माणसाच्या हातात नाही ते. मी तर आता असं म्हणतो तिकीट विमानात बसायला तिकीट लागतं पण उतरायला नशीब लागतं. तसंच म्हणावं लागेल महाराज. काय करता? मला लय हाऊस होती खरं सांगतो तुम्हाला विमानाची. लय हाऊस म्हणजे मी प्रवासानं जिरलेला माणूस, माझी जिरली प्रवासाला. मला भीती वाटते. प्रवास किती करता प्रवास. आता मी नाशिकला सकाळी कीर्तन केलं दिंडोरी तालुक्यात. दिंडोरीचे खासदार आहे आपले भगरे सर, भास्कररावजी भगरे, जिल्हा परिषद टीचर होते, शिक्षक होते, आता खासदार झाले, सर्वोच्च सभागृहाचे सदस्य. ते त्यांना भेटलो, म्हटलं साहेब मी वेळेत कीर्तन सोडतो, मला 7 ते 9 कीर्तन आहे. आणि बाबांनी मला याला सांगितलं होतं पोमननगरला, महाराज आम्ही वेळेचे जरा बांधिले बरं, लवकर या तुम्ही. माझ्या डोक्यात तेच वाक्य घुमत होतं. म्हटलं इतर ठिकाणी 7:30 होतील पण कुंभार वळणमध्ये होणार नाही, आपण जरा लवकरच गेलं पाहिजे. मग आम्ही थांबायचं नाही. दिवसभराचा प्रवास माणूस जाम होतो. मग मी काय करायचो आतापर्यंत बरं काही घटना, पुण्यातून मला जर नागपूरला जायचं असलं कीर्तनाला तर मी नागपूरला विमानाने जायचं, तासाभरात नागपूर. कीर्तन झालं की लगेच छू पुणे, गाडी लावून द्यायची, मस्त झोपायचं इथं. विमानात तासाभर जाणे तासाभरात येणे, खूप झोप वाटत नव्हतं. कीर्तन झालं, मी 6 तिकीटं काढले होते महाराज इथून पुढं कीर्तनाचे, सगळे कॅन्सल केले. म्हटलं नाही बा आपल्या बापाला जमणार नाही, काय करू. सोपंच नाही राहिलं ते. मी खरोखर तुम्हाला विनोदाकरता सांगत नाही, योग आणि क्षेम याचा ताळमेळ जीवानं स्वतःकडे घेऊ नये. आता भयानक कठीण आहे, जगणं कठीण आहे, मरणं फार सोपं. काय लागत नाही मारायला. रोडला गेले न उभं राहिले तरी दात का नाही, त्याला काय लागतं. पण आलेल्या योगाचा, मानवी नरदेहाचा योग आलाय आणि त्याचा क्षेम भगवत कृपेने साध्य करायचा. हे तुम्ही करू नका, तोच करतो. तुकोबारे म्हटले कृपावंत किती बरवी ही वेळ, सापडली संधी साया झाली बुद्धी संचिताची. तुकोबारांचं प्रमाण येणे पंथे माझी चालती पाऊले पाऊले. आपली पावलं चांगल्या मार्गाला घाला, भगवत कृपेनं आलेल्या योगाचा क्षेम होईल. विठोबा रखुमाई. जे पोमननगरचे सगळे ग्रामवासी आलेले, फार नामनिर्देश कोणाचा शक्य नाही. सासवडची बरीच मंडळी आहे. काहींचे मला फोन झाले, काहींचं बोलणं झालं, काहींचं झालं नाही.
काय प्रवासामध्ये फोन काय चालू होत नाही, त्यामुळं आपली सगळ्यांची क्षमा याचना करतो, पण तुमच्या प्रेमाचा अत्यंत विनम्रतेने स्वीकार करतो. विठ्ठल विठ्ठल. त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. तुकोबाराय म्हणतात, त्यांचं ओझं वाईल तो कोणाकोणाचं वाहलं यादी आपल्याकडं. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. पूर्ण अभंग घरी जाऊन तुम्ही बघा. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कोण कोण? चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. इतका कृपाळू आहे, त्याच्या कृपेचं महिमान गाणं शक्य नाही. ममत्वेताम वाणी याची सुरुवात आहे. राक्षसानं वर्णन करावं देवाच्या कृपेचं. वधुस्पिता वाच परममृतम निर्मितवतस, तव ब्रह्मन किं वागपि सुरोरोर विस्मय पदम. ममत्वेताम वाणी गुणकथन पुण्येन भवतः, पुन्हा मिथ्यर्थेस्मिन् पुरमथन बुद्धिर व्यवसिता. पुष्पदंताच्या मुखातलं श्लोक आहे. त्याच्या कृपेचं महिमान आम्हाला गाता येत नाही, आम्हाला सांगता येत नाही. तसा आपणही कधी प्रश्नचिन्ह उभं करू नका. देवाची कृपा आमच्यावर होईल का? शेवटच्या घटकावर देवाची कृपा होते. संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवा. अहो देवानं ठेवला. संपलंय माझं कीर्तन. 2 मिनिट रामायणात चला. भगवंताला सीतामाईला रावणाने ज्यावेळेला पळवलं त्यावेळेला व्याकुळ झालेला चेहरा त्याचा नजरेला आणा. सीतामाईला पळवलं. रावण साधू बेश में आया, भूख ने मुझको बहुत सताया. कृपा करो यह धर्म का काम, भिक्षा दो माय पुण्य का काम. भिक्षा दो माय धर्म का काम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रावणानं सीतामाईला पळवलं. तिथून पुढं भगवंताचा शोध चालू झाला. कोणाला पाहण्याचा? सीतामाईला. वृक्षलता से पूछत जाए राम, विरह व्यथा से व्यथित द्रवित हो. वन बन भटके राम, बन बन भटके राम. तेवढ्यात भगवंताच्या कानावर एक आवाज आला. कुमारवळणकर. आवाज असा होता, आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना. कोणाचा आवाज होता? शबरी मातेचा. तिनं भगवंताला आवाज दिला ना, हा बाबा तिच्या आश्रमात गेला. प्रसंग मोठा आहे, मी छोटासा करून सांगतो. भगवंताला तिनं बोरं खाऊ घातले वगैरे वगैरे सगळे उपचार केले. भगवंतानं तिला विचारलं, शबरी माझी सीता कुठं भेटेल ग? मला सांग ना, कधी भेटेल, कशी भेटेल, कधी भेटेल सांग. तुमचं गाव कोणतं आहे? काय नाव तुमचं? हेमंत भाऊ. हेमंत भाऊ, तुम्ही आमच्या गावच्या प्रल्हाद पाटलाला ओळखता का? नाही. काव स्वातंत्र्य दिलंय, जरा माणसाला बोलू द्या. असं काय करता? हेमंत भाऊ सांगा, मुक्त कंठाण्याचं का ओळखत नाही तुम्ही? करेक्ट. कारण तुम्ही कधी प्रल्हाद पाहिलाच नाही. तो प्रल्हाद भाऊ आहे, प्रल्हाद आहे. कसा आहे तो? काळा आहे, गोरा आहे? तुम्ही कधी पाहिलंच नाही त्याला. तुम्ही कसं सांगणार आहे? अहो, ज्या शबरीनं सीताच पाहिली नाही तिला परमात्मा म्हणतो माझी सीता कुठं भेटेल. चूक आहे की बरोबर आहे विचारणं? चूक आहे. पण विचारलं का त्याचं कारण फार महत्वाचं आहे. ती म्हणे तुम्ही पुढं जा, तुम्हाला एक वानर भेटेल त्याला भक्त बनवा, एक सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा, आणि वालीचा वध करा. तुमच्या बायकोचा पत्ता तुम्हाला सापडला समजा.
परमात्मा पुढे गेले, मारुतीराला भक्त बनवलं, सुग्रीवाला मित्र बनवलं, वालीला मारलं. तो खाली पडला. तो म्हणे, देवा वा शाबास, रघुकुल आहे तुझं वा. आतापर्यंत तुझ्या कुळाचा इतिहास, तुझ्या कुळाचा आदर आमच्या अंतःकरणात होता, इथून पुढे नाही. वदिशो द्विषमो यतः, तू आमचा द्वेष करतो देवा. तुझ्या कुळाचं वाईट करणाऱ्याचे तू चोजले पुरवतो, त्यांचा लाड करतो, आम्हाला नाही वा. अरे देवा, तुझी बायको परत मिळावी म्हणून माझी बायको विधवा केली, पट्ट का रे तुला हे? काय चूक आहे माझ्या बायकोची? तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं रे. तुझी बायको परत मिळावी म्हणून एवढं सगळं करतोय. बरं, माझ्या भावाशी मैत्री करतो, माझ्याशी वैर, हनुमंताची भक्ती माझ्याशी वैर, चुकलं काय माझं? देवा, तुझी बायको परत मिळावी म्हणून जर माझ्या भावाशी मैत्री करत असशील तर तुला व्यावहारिक आणि पारमार्थिक नजर नाही. अरे त्याला विचार, त्याची बायको कुठे? जो स्वतःच्या बायकोचा सांभाळ करू शकत नाही तो तुझी बायको काय आणून देईल परत? अरे एक निरोप पाठवला असता तर एका झटक्यात रावणानं तुझी बायको माझ्याकडे परत पोच केली असती. मी आधारासहित सीतेला तुझ्या पायाजवळ आणलं असतं. 3 वेळाला या पठ्ठ्यानं मांडीवर थाप मारून रणांगणातून 7 कोटी सोन्याच्या घराच्या मालकाला असा सुडसुळात कळत पळत पाठवलाय. काय ताकद आहे माझी, तुला काय अंदाज आहे देवा? बाण मारतो आम्हाला. तू मला काय मारलं त्याचं उत्तर दे. तू माझ्या भावाला मित्र का केलं त्याचं उत्तर दे. आणि तू या हनुमंताला का भक्त केलं त्याचं उत्तर दे. भगवान म्हटले त्याचं उत्तर एकच आहे. शबरी म्हटली मार म्हणून मारला, शबरी म्हटली मित्र कर म्हणून मित्र केला, शबरी म्हटली भक्त कर म्हणून भक्त केला. मी देव जरी असलो गळ्या तरी माझं ठरलेलं आहे, संत म्हणती ते भाव, संत सांगतील तसं देवानं जगायचं. काय देवाचा संतांवर विश्वास आहे. अरे देवाचा इतका विश्वास जर संतांवर असेल तर जीवाचा किती असावा. आपण सगळे जीव आहे. जिथं देव विश्वास ठेवतो तिथं डोळे झाकून तुम्ही मी विश्वास ठेवा. म्हणतो पिंगळा म्हणूनच माझा मोंगळा झाला तरी चालेल आहे, पण पिंगळा होईल. काय ताण घेऊ नका तुम्ही. लोकांना ताण यायला लागला 9 वाजले हा बाबा म्हणतो का नाही म्हणतो का, फार हाणायला बसले तुम्ही. मला नाही म्हटलं आता काय पिंगळा सगळ्यांच्या आवडीचा आहे, पण पिंगळ्याचं वैशिष्ट्य आहे पांगळा सुद्धा त्या पिंगळावर नाचलेला आहे. असा आनंद आहे त्या भजनाचा. चला संतांचा ऐकत देवाच्या दिशेनं चला. काय करेल तो? बोलो ने दी वाट करी धरो निदावी नीट, त्यांचा भारवा हे माथा करी योगक्षेम चिंता. आपली वाट विसरू देत नाही, आपल्यावर त्याची सदोदित कृपा ठेवतो. पारमार्थिक साधनेत वाट महत्वाची आणि ती वाट त्यानंच सांभाळायची. याच्यापेक्षा काय दुसरा आनंद आहे महाराज. आपली वाट त्यानं सांभाळावी आणि आपलं भलं करावं. तुकोबाराय म्हणतात फक्त ही वाट त्यानं दाखवण्याकरता दुसऱ्या चरणाकडे वर चला, त्यानं आपलं ओझ वाहण्याकरता, आणि पहिल्या चरणाकडे वर चला त्यानं आपल्यावर कृपा करण्याकरता. एकच सूत्र ठेवा. तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे. जीवा भावानं त्याचं अनुसरण करा. अनुसरे तो अमर झाला. एकदा तुम्ही अनुसरण स्वीकारलं ते कसं? तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. आता कुठलाही भेद नाही, आम्ही एक झालो. अशा ऐक्य करता अनुसरल्या एक भावे. मग त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. झालेली सेवा चितकला आदिशक्ती जगन्माताची स्वरूप असलेल्या मुक्ताबाईंच्या चरणी सुपूर्द करतो. माझ्या वाणीला विराम देतो. वेळेच्या मिळालेल्या कालावधीत माझ्या अभंगाचा भाव आपल्या समोर व्यक्त केला. तुम्ही मोठ्या हृदयाची माणसं आहात, आम्हाला सांभाळून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न सांभाळी सोपान मज लागी. अहो आमच्या मुक्ताबाईचा आमचा सांभाळच तुम्ही केलाय. आता काय सांगावं तुम्हाला. सोपान काकांनी मुक्ताबाईला सांभाळलं. सगळे लाड मुक्ताबाईचे सोपान काकांनी पुरवले. हो, सुखाचा निदान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. प्रत्यक्ष सुखाचा पत्ता पुरंदरकडे आला.
या सासवड नगरीला तुम्हाला सगळ्यांना सोपान काकाच्या रूपातनं मिळाला, त्या संतांच्या दिशेनं चला, आपलं भलं होईल. इथं माणसं संताची दिशा सोडून भलकट दिशा चालली. झुंबराबर झुमशराबी, त्याच्याबरोबर आपली खराबी. अरे काय दिशा आहे तुझी बाळा, आणि तुला काय दिशा कळते? दिशा एकच, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. आयुष्यभर संतांचं आहे का, तुमचं भलं होईल. नाही तर परिणाम भोगा. काय परिणाम? थोडा आवाज द्या. वरल्याळीला तुम्ही सावध राहावे, वरल्याळीला तुम्ही सावध राहावे, वरल्याळीला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला, पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला. पाटील बुवाला मग लावून सवे, पाटील बुवाला. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, मग पडेल ठावे, पडेल ठावे, पडेल ठावे, पडेल ठावे. पडेल ठावे. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोल बोली को देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोली को देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटकन बोला आम्ही वर्तमान खोटे, लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. घेऊन वाढो घे. पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवगा अवगा अवगा. भैया मॉनिटर मध्ये आवाज द्या. अवगा दांगळ धिंगागे, अवगा दांगळ धिंगागे, दांगळ धिंगागे, अवगा दांगळ धिंगागे. अवगा दागड धिंगा गे, अवगा दागड धिंगा गे, अवगा दागड धिंगा गे, अवगा दागड धिंगा गे. टाळ. चेत जाना तुम्ही, चेत जाना टिपरीवाळाच्या गाई ओ. तुम्ही चित्ता जाना टिपऱ्याला धिंगाई रे. चेत जाना तुम्ही, चेत जाना टिपरीवाळाच्या गाई ओ. तुम्ही जेती जाना टिपऱ्याला धिंगाई रे. करुणी उचित ओ, करुणी उचित प्रेम घाली हृदयात ओ ओ. दान मागायाच आलो, दान मागायात, मागायात आलो, दान मागायात, दान मागायात आलो, दान मागायात. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेमनगर हवारी. सावधोनी भजनी लागा, देव करा कैवारी. माझ्या माझ्या, सगळे म्हणा एकदा, सगळे माझ्या. चला चला जेजुरीला चला जरा. माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. अनंत जुगाचा देवारा, निज बोधाचा गोमारा. ओ ओ ओ, हे अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा, अवचित भरला वारा या मल्हारी देवाचा. औचित भरला वारा या मल्हारी देवाचा, औचित भरला वारा या मल्हारी देवाचा. डोर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका, तुम्ही डुगू
डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डवर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका हात 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 कुमार वळण सब एक साथ पिंगळा महाद्वारी बोली बोललो तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलू तो देखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल बोलू तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलू तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलू तो देखा पिंगळा महाद्वारी क्या बात आहे वा. हे सगळं घरी रोज आहे का दरवाजा बंद करायचा आणि धनाधन नाचायचं महिला मंडळी फक्त भांडे पाडू नका बाबा नाचण्याचा आणि गाण्याचा शेवट कोणा करता असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर उदाहरण तर करणार सांगा हा शेवट माझ्या पांडुरंगा करताय गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप सारे धन्यवाद खूप चांगला आहे सोहळा आज योगायोगानं हरिदिनी आहे चांगली तुम्हा सगळ्यांच्या भेटीचा चांगला योग जोडून आला तुम्हा सगळ्या आईवडिलांच्या चरणी मोठ्या अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो नामदेवराव राजाराम बाबांची सुपुत्र खूप संपर्कात राहिले माझ्या खूप त्यांनी वेळोवेळी संपर्क साधला महाराज वेळेत या आम्ही सगळे वाट बघतोय त्यांच्या प्रेमामुळं गावचा सगळा परिचय झाला समस्त ग्रामस्थांच्या चरणी प्रणाम करतो सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींच्या चरणी प्रणाम करतो इथून आम्ही जसे सासोळ भागात येतो तसे तुम्ही कधी कधी मुक्ताईनगरला येत जा नातं दोन्हीकडून टेकवायचं असतं आम्हाला यायचं आणि तुम्ही आपलं काय तुम्ही या कधीतरी जळगाव जिल्ह्यात महतनगर आदिलाबाद येतलाबाद सुंदरनगर आत्ताचा मुक्ताईनगर नावाचा सुंदर तालुका आहे तापी पूर्णेचा संगम आहे तापीची तिरी महत ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन करोडो रुपयाचं मुक्ताबाईच्या मंदिराचं काम उभं राहिलेलं आहे येणाऱ्या काळात लवकरात लवकर देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आपण सोन्याचा कळस मुक्ताबाईच्या मंदिरावर विराजमान करण्याचं स्वप्न पाहतोय लवकर ते पूर्ण व्हावं एवढी सदिच्छा शुभकामना व्यक्त करतो माझ्या वाणीला विराम देतो मुक्ता